नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूत या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा आत्ताचा जो हप्ता आहे तो अनेक लाडक्या बहिणींना मिळालेला नाही. तर याची चिंता मित्रांनो लाडक्या बहिणींना लागलेली आहे. तर याच्यामध्ये नेमकं काय कारण आहे, कशामुळे या लाडक्या बहिणींना आत्ताचा जो हप्ता आहे तो मिळालेला नाही. तर मित्रांनो, त्या संदर्भातील शासनाने कोणत्याही प्रकारचे पोर्टल किंवा वेबसाईट उपलब्ध करून दिलेली नाही, जेणेकरून या लाडक्या बहिणींचा हप्ता कशामुळे आलेला नाही किंवा त्यांना का अपात्र केलेले आहेत हे पाहण्यासाठी मित्रांनो शासनाने कोणत्याही प्रकारचे पोर्टल किंवा वेबसाईट आपल्याला उपलब्ध करून दिलेली नाही. परंतु मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसंदर्भात शासन अनेक वेळा वेगवेगळे असे शासन निर्णय निर्गमित करीत आहे. तसेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयामध्ये देखील सुधारित असे शासन निर्णय मित्रांनो शासन निर्गमित करीत आहे. आताच मित्रांनो 3 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या जी आरमध्ये देखील शासनाने सुधारणा केलेली आहे व सुधारणा जी आर देखील प्रसिद्ध केलेला आहे. तर या लाडक्या बहिणींना मित्रांनो पैसे न येण्याचे नेमके कारण काय आहे? तर या बहिणींना मित्रांनो या योजनेचा हप्ता बंद झालेला आहे. याची कारणे प्रामुख्याने बघायला गेलं तर मित्रांनो शासनाने RTO ऑफिसकडून मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये 4 व्हीलर गाडी आहे त्यांची माहिती त्यांनी RTO ऑफिसकडून घेऊन त्या महिलांना या योजनेतून अपात्र केलेलं आहे. दुसरं म्हणजे ज्या महिलांचे उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती आहे मित्रांनो त्या महिलांना या योजनेतून अपात्र केलेलं आहे. तसेच ज्या महिला शासकीय कर्मचारी म्हणून आहेत त्या महिलांना देखील या योजनेतून अपात्र केलेलं आहे. तसेच ज्या महिला 1500 रुपयेपेक्षा अधिक रकमेचा लाभ शासनाच्या इतर योजनेतून म्हणजे निराधार योजना असेल किंवा श्रावणबाळ योजना असेल अशा दुसऱ्या कोणत्या योजनेतून 1500 रुपयेपेक्षा जास्त योजनेचा लाभ घेत आहेत अशा महिलांना देखील या योजनेतून अपात्र केलेलं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो शासनाने दुसरा या सुधारित शासन निर्णयामध्ये सांगितलेलं आहे की ज्या कुटुंबातील महिला 2 पेक्षा अधिक या योजनेमध्ये आहेत त्या महिलांना या योजनेतून अपात्र केलेले आहेत. कुटुंब म्हणजे मित्रांनो रेशन कार्ड. ज्या रेशन कार्डमध्ये अनेक महिला आहेत परंतु त्यांनी लाडक्या बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला होता व त्यांना इथून पाठीमागे या योजनेचे हप्ते भेटलेले आहेत. परंतु आता मित्रांनो एका रेशन कार्डवरती फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये फक्त मित्रांनो एक महिला व मित्रांनो दुसरी म्हणजे अविवाहित एक महिला म्हणजे त्या कुटुंबातील मुलगी असतील. अनेक जरी मुले 1-2 मुली असल्या तरी मित्रांनो फक्त एकच मुलगी आणि त्या कुटुंबातील फक्त एकच महिला अशा फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ आता इथून पुढे मिळणार आहे. आणि या महिन्यामध्ये मित्रांनो ज्या लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही त्याची ही कारणे आहेत मित्रांनो. या कारणांच्यामुळे त्या लाडक्या बहिणींना आताचा हप्ता भेटलेला नाही व इथून पुढे देखील मित्रांनो या महिलांना या योजनेतून लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीने मित्रांनो आजची ही माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत देण्यात आलेलं आहे. तर आपण पाहिले मित्रांनो एका कुटुंबामध्ये फक्त 2च महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामध्ये एक महिला व एक अविवाहित महिला म्हणजे त्या कुटुंबातील मुलगी. फक्त एकच मुलगी व एकच महिला. त्यामुळे मित्रांनो रेशन कार्डवरती जर तुमच्या अनेक महिलांचे नाव असले
तरी देखील मित्रांनो फक्त 2च महिलांना या योजनेतून लाभ मिळणार आहे. तर मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती व अपडेट मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.